रात्री मी सय्यारा मूव्ही बघितला आणि मी खूप रडले आणि अभिषेक तो टोटल 3 हावर्स हसत होता मला. म्हणतो, "काय रेखा नाटक लावलंय." पण खरं इमोशनल मूव्ही त्याला सांगते, "तू पण रड थोडा." बिलकुल नाही रडला तो आणि मी खूप रडले. आणि सकाळी म्हटलं मॅगी करायच्यासाठी मटेरियल सगळं ऑर्डर केलं आणि आम्ही एका ठिकाणी खाल्लेली मॅगी आणि तशी त्याला सेम करून द्यायची होती मला आणि तशी सेम टू सेम केली मी ट्राय. आणि सकाळ-सकाळी उद्योग झाला तो म्हणजे मी गरम पाणी पित होते. ह्याच्यामध्ये मी रोज पाणी पिते गरम आणि आज तो ग्लासच फुटला. दुसरा ग्लास होता माझ्याकडे, पण माझा हा ग्लास आहे आणि दुसरा अभिषेकचा आहे. ते पण झालं आणि नंतरनं बसले बेडमध्ये, तिथं माझ्याकडे पाण्याची बॉटल ही चुकून ओपन राहिली आणि सगळं पाणी बेडवर सांडलं. आता ती गादी पण वाळणार नाही पावसा पाण्याची, म्हणून इस्त्रीने तिला वाळवायचा प्रयत्न करत होते मी. आणि दुपारी तो बोलला की चल आपण बाहेर जाऊन येऊ कुठेतरी. आजकाल बाहेर जायचं म्हटलं ना, मी गरम पाणीच कॅरी करते, कारण मला बाहेरचं गार पाणी पिलं ना ते क्लायमेटला सूट होत नाही आणि तो आजारी पडला की परत मी आजारी पडून जाते. शिल्पा हॉटेलला गेलो होतो, मला काय एवढं आवडलं नाही, पण अभिषेकला नेहमी काही ना काहीतरी नवीन ट्राय करायचं असतं. नवीन हॉटेल, नवीन ठिकाणी कुठं स्ट्रीट फूड मिळतं त्याला आवडतं ट्राय कराय, त्यामुळे त्यासोबत मला नेहमी जावं लागतं. त्याला मी बोलले नेक्स्ट टाईम तू शिल्पामध्ये जा, मी तुझ्यासोबत येणार पण नाही आहे, कारण मला बाहेरचं आवडतच नाही खायला आणि ते शिल्पा अजिबातच नाही आवडलं. आणि नंतरनं म्हटलं चला आता ह्याला बरं पण नाही, हळद दूध पिण्यापेक्षा मसाला दूध पिऊन घे कुठंतरी. आता इथं नेहमी आम्ही येतो, इथं जवळच आहे आमच्या घरापासून. इथंच मसाला दूध पिलं मस्तपैकी दोघांनी पण आणि इथंच व्लॉग मी एंड केला. सो थँक यू फॉर वॉचिंग. बाय बाय.